कोपरगाव तालुक्यात वाळू वाहतुकीच्या नावाखाली एका शेतकऱ्याला कथितरित्या ब्लॅकमेल करून पैशांची मागणी केल्याचा अत्यंत गंभीर प्रकार समोर आला आहे. स्वतःला पत्रकार आणि गोदावरी बचाव कृती समितीचा सदस्य म्हणवणाऱ्या एका तोताया पत्रकाराविरोधात सांगवी भुसार येथील शेतकरी अजय किसन जाधव यांनी थेट कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेत लेखी फिर्याद दाखल केली असून संबंधित स्वयंघोषित पत्रकाराविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणावरून आता तथाकथित डिजिटल पत्रकारांच्या वाढत्या सुळसुळाटाचा आणि त्यांच्याकडून होणाऱ्या ब्लॅकमेलिंगचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. फिर्यादी अजय जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार कोळगावथडी येथील मतीन बाबूलाल शेख याने गेल्या काही दिवसांपासून त्यांना सातत्याने फोन व व्हॉट्सअप कॉल करून लक्ष्य केले. तुझे वाळू वाहतुकीचे फोटो आणि व्हिडिओ माझ्याकडे आहेत, तुझ्या विरोधात तहसीलदारांकडे तक्रार करीन, बातम्या लावीन अशी भीती दाखवून संशयिताने 20,000 रुपयांची मागणी केली. धक्कादायक बाब म्हणजे कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी मागितलेल्या या 20,000 रुपयांच्या रकमेसाठी आरोपीने 20 शेळ्या असा सांकेतिक शब्द वापरल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. जाधव यांनी पैसे देण्यास नकार देताच संबंधित व्यक्तीने सोशल मीडियावर त्यांच्या विरोधात बातम्या प्रसारित करण्यास सुरुवात केली. त्यानंतरही दबाव तंत्र सुरूच ठेवत आता तुला पैसे द्यावेच लागतील, नाहीतर तुझ्यावर कारवाई करीन, तुझा ट्रॅक्टर पलटी करून टाकू किंवा तुझ्यावर हल्ला घडून आणू अशी थेट दिवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप तरुण शेतकऱ्याने केला आहे. या सर्व संभाषणांचे कॉल रेकॉर्डिंग आपल्याकडे असल्याचा दावा फिर्यादीने केला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या घटनेच्या निमित्ताने कोपरगाव तालुका आणि परिसरात सध्या गल्लोगल्ली सुरू झालेल्या कथित यूट्यूब न्यूज चॅनलचा आणि पोर्टलचा काळा चेहरा समोर आला आहे. कोणतीही अधिकृत पार्श्वभूमी, पत्रकारितेचे नियम माहीत नसलेले अनेक जण हातात मोबाईल आणि गळ्यात ओळखपत्र अडकवून स्वतःला पत्रकार म्हणून घेत आहे. काहींनी तर प्रेस नावाचे बोगस ओळखपत्र विक्रीचा धंदा सुरू केला आहे. त्या माध्यमातून अधिकारी, व्यावसायिक, शेतकरी आणि सर्वसामान्यांना किरकोळ कारणावरून किंवा खोट्या बातम्यांची भीती दाखवून हे कथित पत्रकार जाळ्यात ओढतात. कॅमेरा आणि सोशल मीडियाच्या ताकदीचा गैरवापर करून बातमी लावतो अशी धमकी देणे आणि पडद्यामागून तोडपाणी करणे हा काहींचा मुख्य व्यवसाय बनला आहे. अशा तोतया आणि ब्लॅकमेलर्समुळे अहोरात्र प्रामाणिकपणे काम करणाऱ्या आणि समाजाला न्याय मिळवून देणाऱ्या खऱ्या अधिकृत पत्रकारांची नाहक बदनामी होत आहे. वाळूविषयक बातम्यांच्या माध्यमातून दबाव टाकून पैशांची मागणी झाल्याचा हा आरोप आता पोलीस तपासाच्या केंद्रस्थानी आहे. या प्रकरणातील सत्यता पोलीस तपासानंतर समोर येईलच. मात्र अशा प्रकारे पत्रकारितेच्या आडून खंडणी मागणाऱ्या प्रवृत्तींचा वेळीच बंदोबस्त करणे गरजेचे झाले आहे. जर कोपरगाव तालुका किंवा परिसरात कोणत्याही तोतया पत्रकाराने यूट्यूब चॅनलच्या प्रतिनिधीने तुम्हाला बातमीची किंवा कारवाईची धमकी देऊन पैशांची मागणी केली तर अशा ब्लॅकमेलिंगला अजिबात बळी पडू नका. अशा लोकांविरोधात तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात ऑडिओ व्हिडिओ पुराव्यांसह तक्रार नोंदवा असे आवाहन कोपरगाव तालुका पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी केले आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी हे करीत आहे. कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 279/2026 BNS कलम 308(4) प्रमाणे हा गुन्हा आहे. यातील जो फिर्यादी आहे अजय किसन जाधव हा राहणारा सांगवी भुसार या गावचा आहे आणि त्याच्या मतानुसार हा यातील आरोपी मतीन बाबूलाल शेख राहणार कोळगावथडी तालुका कोपरगावचा आहे. हा जो व्यक्ती आहे आरोपी यातील हा स्वतःला पत्रकार म्हणवतो आणि हा फिर्यादी ज्याचं या नदी पात्राकडेला शेत आहे त्या शेतामध्ये जाण्यासाठी किंवा शेताचं काम करण्यासाठी जो ट्रॅक्टर वापरतो. मात्र हा जो आरोपी आहे आरोपीनं त्याच्यावर असा आरोप केला की तू चोरून वाळूची वाहतूक करतो आणि तुला जर वाहतूक करायची असेल तर मला पैसे द्यावे लागतील, नाहीतर मी तहसीलदार किंवा कुठल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना तुझ्या विरोधात कंप्लेंट करेन. हा फिर्यादीनं आरोपीला समजून सांगायचा प्रयत्न केला की मी कुठल्या प्रकारची वाळूची वाहतूक करत नाही आणि मी गरीब माणूस आहे, अशा पद्धतीनं तुम्ही काहीतरी चुकीचं करू नका. मात्र आरोपीनं सातत्यानं त्याच्याकडे पैशाची मागणी चालू ठेवली. वेगवेगळ्या माध्यमातून फिर्यादीशी संपर्क करायचा प्रयत्न केला आणि तो पैसे देत नाही असं पाहता गोदावरी बचाव संघटना नावाचा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे. त्या ग्रुपवर त्यानं वेगवेगळ्या पद्धतीनं या फिर्यादीच्या संदर्भानं बातम्या चालू केल्या आणि त्या बातमीची भीती घालून परत त्याच्याकडे पैशाची मागणी केली आणि फिर्यादीनं याच्यामध्ये दिसून येतं की 10,000 रुपये त्याच्या मित्राच्या माध्यमातून देण्याचं कबूल केलं आणि मात्र तो आरोपी त्याच्यावर नाखुश राहून 20,000 रुपये आणि त्याचा जो शेळ्या हा पासवर्ड आहे, कोडवर्ड आहे की 20 शेळ्या म्हणजे 20,000 रुपये अशा पद्धतीने त्याची मागणी होती
आणि फिर्यादीच्या लक्षात आलं की आरोपी आपल्याला ब्लॅकमेल करतोय. त्यानंतर फिर्यादीनं आरोपीचे कॉल रेकॉर्ड करायचा सुरू केलं. तसे काही कॉल रेकॉर्ड त्यानं आपल्या मोबाईलमध्ये करून घेतलेले आहेत. याच्यामध्ये या गोदावरी बचाव संघटना या ग्रुपवर वेगवेगळ्या पद्धतीनं बातम्या टाकून आणि तुझ्या बातम्या आता चालू केलेल्या आहेत, तुला पैसे देण्याशिवाय पर्याय नाही, अशा पद्धतीची भीती निर्माण केली. तसंच मग इतर जे काही वाळू वाहतूक करणारी लोक आहेत ते माझे मित्र आहेत. तू मला पैसे दिले नाहीत, माझ्या संपर्कात नाही आलास तर या लोकांना सांगून तुझा ट्रॅक्टर पलटी करेन किंवा तुला त्या ट्रॅक्टर खाली घालेन, अशा पद्धतीची एक गंभीर धमकी फिर्यादीला दिली. त्यामुळं फिर्यादीनं त्रासून पोलीस स्टेशनला येऊन या आरोपीच्या विरोधात फिर्याद दिलेली आहे. त्या पद्धतीनं गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस स्टेशनचे PSI कमलाकर चौधरी या गुन्ह्याचा तपास करत आहे. मी आपल्या माध्यमातून समस्त कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील गावकऱ्यांना एक आवाहन करीन की अशा पद्धतीनं मी पत्रकार आहे किंवा मी कुठल्या संघटनेचा सदस्य आहे, अशा पद्धतीची भीती घालून किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांना तक्रारी करेन, बातम्या पाठवेन, अशा पद्धतीची भीती घालून जर कोणी खंडणी किंवा तत्सम कुठल्या वस्तूची मागणी करत असेल तर त्यांनी कोपरगाव पोलीस स्टेशनला त्वरित संपर्क साधावा. त्याची योग्य ती दखल आम्ही आमच्या मार्फतीनं घेतली जाईल. आरोपीला अटक करण्यासाठी आमचं पथक रवाना झालेलं आहे. लवकरच आम्ही आरोपीला अटकेचे प्रयत्न करत आहोत. काय तुमच्यासोबत घडलंय? माझं नाव अजय किसन जाधव, मी राहणार सांगी भुसारचा. माझा वाळूच्या धंद्याशी कुठल्याही प्रकारचा संबंध नसताना मतीन शेख नावाचा इसम आहे ना, त्यांनी मी माझं शेती नदीच्या कडेला आहे, 383 आणि 393 गट नंबरची. तर तिथं शेतीत गेले असताना मी ट्रॅक्टर घेऊन गेल्याने त्यांनी फोटो काढल्यावर तो फोटो मला व्हॉट्सअपला टाकून मला पैशाची डिमांड केली. मला पैसे दे म्हणे, हे कर ते कर, भेटायले असं कर. मग माझा मानसिक त्रास झाल्यानंतर मी मित्रांना सांगितलं, ते मित्र पण जाऊन बोलले. तर म्हणे मला कॉल करून सांगितलं मला जमणार नाही, मला 10 बकऱ्या नकोय, मला 20 बकऱ्या द्या, असं करा, त्याच्यातून मी ऐकणार नाही, मी हे करणार नाही, नाही तर तुम्हाला तहसीलदार साहेबांना सांगून किंवा याला सांगून हे करल, तुमच्या पंचनामा करल. नंतर तर डिमांड वाढत गेली, म्हणे 50,000 रुपये द्या, हे असं मला लागतील, इथे येऊन भेटा, तिथे येऊन भेटा. मी त्यांना 2-3 वेळेस भेटायला पण गेलो, पण त्यांनी मला टाळाटाळीची उत्तरं दिली, भेटले पण नाही ते. मी कोपरगाव पोलीस स्टेशनला आलो आणि त्यांच्यावरती FIR करून दिली.